कल्याणमध्ये रुग्णालयात मराठी युवतीवर निर्दयी हल्ला, सीसीटीव्ही फुटेजनं दाखवला धक्कादायक ट्विस्ट। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमच्या चॅनलचं नाव आणि आज आपण बोलणार आहोत कल्याणमध्ये घडलेल्या अशा घटनेबद्दल ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। एका खासगी रुग्णालयातील मराठी रिसेप्शनिस्टवर झालेला निर्दयी हल्ला आणि आता समोर आलेलं नवीन सीसीटीव्ही फुटेज ज्यामुळे संपूर्ण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे। जुलै 27 रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली। त्या रुग्णालयात 23 वर्षीय मराठी युवती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती। त्या दिवशी दुपारी गोकुल झा नावाचा एक व्यक्ती आपल्या वहिनीसोबत रुग्णालयात आला। रुग्णाची MRI तपासणी व्हायची होती, पण डॉक्टर दुसऱ्या रुग्णाकडे व्यस्त होते। रिसेप्शनिस्टने शांतपणे सांगितलं, कृपया काही मिनिटे थांबा, डॉक्टर MRI करत आहेत। पण एवढं ऐकूनच गोकुल झा चिडला। सीसीटीव्ही मध्ये दिसतं की तो अचानक रिसेप्शन डेस्ककडे येतो, खुर्ची ढकलतो, युवतीच्या छातीवर जोरदार लाथ मारतो, केस पकडतो आणि जोराने फरफटत ओढत नेतो। त्या क्षणाला संपूर्ण रुग्णालयात गोंधळ उडतो। भयानक हल्ल्याचे तपशील, लाथ मारून युवतीला खुर्चीवरून खाली पाडलं, केसांनी पकडून काही फूट ओढत नेलं, अंगावर वारंवार हल्ला, ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट ऐकू येतो। हे दृश्य सोशल मीडियावर पसरताच लोकांच्या अंगावर काटा आला। महाराष्ट्राचा संताप, हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली। सोशल मीडियावर #जस्टिस फॉर रिसेप्शनिस्ट हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला। मनसे कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर दबाव टाकत शोधमोहीम सुरू केली। शेवटी वसार गावात गोकुल झा लपलेला सापडला आणि कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं। आरोपीच्या तपासात धक्कादायक माहिती मिळाली। गोकुल झा हा मूळचा बिहारचा रहिवासी, याच्यावर याआधीही मारहाणीचे आणि इतर गुन्ह्यांचे आरोप। नुकताच एका प्रकरणात जामिनावर सुटलेला। यामुळे लोकांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारी आणि सुरक्षेविषयी चर्चा रंगली। सगळे आरोपीवर टीका करत असतानाच पोलिसांच्या हाती आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आलं। यात दिसतं की हल्ल्याच्या अगदी आधी रिसेप्शनिस्टने गोकुल झा यांच्या बहिणीला चापट मारली होती। या फुटेजमुळे नेमकं वाद कसा पेटला यावर नवीन चर्चा सुरू झाली। काही लोक म्हणतायत प्रवोक झाल्यामुळे हल्ला झाला, तर काही स्पष्ट सांगतायत कारण काहीही असलं तरी मारहाण कधीच योग्य नाही। पीडितेची भावनिक कहाणी, मीडियाशी बोलताना पीडित युवती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, तो थेट माझ्याकडे धावत आला, छातीवर लाथ मारली, केस ओढले, त्या क्षणी मी ओरडत होते पण माझा आवाज कोणी ऐकला नाही। अजूनही त्या क्षणांचा विचार केला तरी अंश हारतय। पोलिसांची कारवाई, आरोपीला न्यायालयात हजर केलं, न्यायालयीन कोठडी सुनावली। नव्या सीसीटीव्ही मुळे तपासाचा कोन बदलण्याची शक्यता। या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे। खासगी रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक का नाहीत? कर्मचारी सुरक्षिततेसाठी पॉलिसी का नाही? अशा प्रश्नांची आता जोरदार चर्चा सुरू आहे। ही घटना फक्त कल्याणपुरती मर्यादित नाही, तर ती प्रत्येक कार्यस्थळावर सुरक्षिततेची घंटा वाजवते आहे। आरोपीला कठोर शिक्षा मिळणं हीच खरी न्यायाची पहिली पायरी आहे।